समर्पण म्हणजे काय, माझी इंद्रिय जी आहेत मी हे सगळं समर्पित करून चुकलोय देवाला. हे शरीर देह जो आहे हा समर्पण दिलेला आहे की बाबा तू कर, याच्यासोबत तुला जे करायचं ते कर. अजून तुला यातना द्यायची असेल दे. परीक्षा असतं. माणूस आत्महत्येचा विचार करतो. अशा आपली जी वाणी आहे इथे सरस्वती येते. ओके. त्याची देवता सरस्वती आहे, सदाशिव आहेत आणि डाकिणी आहे. हा जेव्हा देवी देवता येतात आणि ते असतात तेव्हा तुम्ही प्रत्येक बोललेला शब्द हा सिद्ध असतो. माझ्या मामांना 2nd स्टेजचा कॅन्सर झाला. दत्तमाला मंत्राचं अनुष्ठान मी केला. मेडिकली ज्या डॉक्टरांनी त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांना मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. जो व्यक्ती नास्तिक होता त्याला मी जर समजा उपदेश देऊन तो काही बदललेला नसता, त्याला त्याच्या घटनांनी त्याला बदलवलं. जी घटना घडली त्याच्या आयुष्यात त्यामुळे त्याला समर्पण आलं. बरोबर. म्हणून मी ही थेरी सांगतो लोकांना किंवा कोणालाही सांगतो की तुम्ही माझ्या उपदेशाने काही तुम्ही बदलणार नाही. आज कितीही बोलेल इथे, पण तुमच्या आयुष्यात जर एक घटना अशी घडली की त्याच्याने तुम्ही हादरून जाल आणि तेव्हा तुम्ही तू आस्तिक येऊ शकता. त्याशिवाय तुम्हाला कोणीच काही बनवू शकत नाही. करेक्ट. आणि दत्तात्रय महाराजांना असे खूप लोक आवडतात, तुम्हाला सांगतो. ते त्यांचे प्रिय होतात. हे मी स्वतः बघितलेलं आहे माझं सुधारणावरनं.